आता पाहूयात बातम्या विस्तारानं। विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळांचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीच नावं असून भाजप आणि दादा गटाकडून अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही। संजय शिरसाटांची सिडकोच्या अध्यक्षपदी तर हेमंत पाटलांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर आनंदराव अडसुळांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे। महामंडळामध्ये शिंदेंचेच नेते पाहायला मिळतात। सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची निवड झाली आहे। हळद संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी हेमंत पाटील तर अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती झालेली आहे। मंत्रिपदाची जरी अपेक्षा होती, अनेक लक्षात घ्या, शिंदे साहेब मला 100% मंत्रीच करणार होते। नेत्याची अडचणी आणि कार्यकर्त्याची अडचणी हे एकमेकांनी जर समजून घेतल्या तर गाडी सुरळीत चालते। आणि आज त्याचा परिणाम असा झाला की शिंदे साहेबांनी मला सिडकोच्या अध्यक्षपदी निवड केलेली, म्हणून शिंदे साहेबाच्या खांद्याला खांदा लावून आता काम करायचं। निश्चित आठवड्यातला एक दिवस सर्वसामान्यासाठी, म्हणून तो सुद्धा एक ठराविक टाइम त्या लोकांना देऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल।